अशोक खराची गाडी ईडी जप्त करणार असल्याचं कळतंय। तर यावेळी ईडीचं पथक कार जप्त करण्यासाठी दाखल झालेले ईडी खराची आलिशान गाडी जप्त करते। खराच्या आलिशान गाडीसह अन्य मालमत्ता देखील जप्त करणार असल्याचं कळतं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। ईडीचं पथक कार जप्त करण्यासाठी दाखल झालेलं आहे। ईडी खराची आलिशान गाडी जप्त करणार आहे। बोंधू अशोक खराची गाडी ईडी जप्त करणार आहे। काही तासांपासून त्याच्या घरची झाडाझडती सुद्धा सुरू असल्याचं कळतंय। त्यातच आता ईडी अशोक खराची गाडी जप्त करणार आहे। त्याची ती आलिशान गाडी जी त्याच्या घराबाहेर उभी आहे ती गाडी ईडी जप्त करणार असल्याचं कळतं आहे। ही मोठी बातमी आपण पाहतोय। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। गाडीत सुद्धा झाडझडती केली जाते आणि ईडी कडून ही गाडी जप्त करण्यात येणार आहे। ही दृश्य आपण सध्या पाहतोय कारण सकाळपासूनच ईडीच्या खराच्या घराची झाडझडती सुरू होती। त्यातच आता ईडी यावेळी खराची आलिशान गाडी सुद्धा जप्त करणार आहे आणि गाडीसह अन्य मालमत्ता सुद्धा जप्त होणार असल्याचं कळतंय। आधी आलिशान गाडी ईडी जप्त करणार आणि त्यानंतर मालमत्ता जप्त करणार असल्याची माहिती मिळते आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। बोंधू अशोक खराची गाडी आणि मालमत्ता ईडी जप्त करणार असल्याचं कळतं आहे। त्याच्या घराची सुद्धा झाडाझडती घेतली जात असल्याचं ही दृश्य आपण पाहतोय। त्या दरम्यानच त्याच्या घराबाहेर उभी असलेली ही आलिशान गाडी ईडी आता जप्त करणार आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर। काही वेळातच ईडी कडून अशोक खराची गाडी जप्त करण्यात येणार आहे, काय ताजे अपडेट? नक्कीच, खरं तर काही वेळापूर्वीच आपल्याला याबाबतची माहिती मिळाली होती की अशोक खरात याची जी आलिशान कार आहे ती लॉक करण्यात येणार आहे, जप्त करण्यात येणार आहे। या संदर्भात काही वेळापूर्वीच पथक आहे जे लॉक घेण्यासाठी बाहेर पडलेलं होतं आणि आता ते थोड्याच वेळापूर्वी पुन्हा एकदा अशोक खराच्या घरात पोहोचलेलं आहे। ही पूर्ण टीम आता ही जी गाडी आहे अशोक खराची जी आलिशान कार आहे मर्सिडीज आहे ती लॉक करण्यात येणार आहे। 8181 असं ती गाडीचा नंबर जो आहे ती गाडी ईडी लॉक करून करणार आहे। आणि जर बघितलं तर या जर दृश्यांमध्ये जर बघितलं तर आता हे लॉक सुद्धा घेऊन ईडीचं पथक हे तृप्तबाला जे अशोक खराचं घर आहे त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। थोड्याच वेळात ही जी कार आहे ही लॉक करण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर घरात असलेले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते देखील जप्त करणार असल्याची माहिती सध्या ईडीच्या सूत्रांकडून कळते। निश्चित धन्यवाद सागर ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।